3 ओव्हरची मॅच. पहिला बॉल इथून निर्धाव येतोय. पॉवर प्लेचा षटक आहे. केवळ 2 सीमारक्षक सीमालगत, एक लॉंग ऑफ मध्ये आहे आणि एक लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न होता. पंचा सांगत असताना दिशा खराब आहे या बॉलवरती. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. धावसंख्या 1 न धाब्याचा श्री गणेश एक्स्ट्राच्या स्वरूपात. एक बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 1. करून काढलाय बॉल लॉंग ऑफ मध्ये. रन मिळते पुनश्च एकदा 1. सिंगलला धावसंख्या 2. बॉल संपले 2. संत क्रिकेट या 2 बॉलमध्ये आपण पाहताय 3 ओव्हरची मॅच. अटॅकिंग क्रिकेट खेळणं ॲज अ बॅटर फार महत्त्वाचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये धावा आल्या त्या 2. 30 ते 35 पर्यंत पोहोचावं लागेल. या सत्रामध्ये 29 धावा खऱ्या अर्थाने सर्वोत्कृष्ट आहे आतापर्यंत तरी. या मॅचमध्ये बॅटिंग करणारा परंतवाडी संघ 30 ते 35 पर्यंत पोहोचेल का? स्कोरिंग मॅच. बॉल नंबर 3 अतिशय वेगवान. पडल्यानंतर बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगल्या पद्धतीचा बॉल हाताळलाय. चांगल्या लाईनवरती हिट करत असताना लेंथ. बॉल डिलिव्हर देखील योग्य रीतीने करत असताना 3 बॉलमध्ये धावसंख्या आहे ती 2 या अंकावर. सेकंड राऊंड मधील हा अंतिम सामना ग्रुप डी मधून आपण पाहताय. स्लॉट मध्ये बॉल ऑफस्टिकची लाईन पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेनं वळण घेत असताना कटरचे बॉल फेकत असताना इथून बोटातील जादू या लेंथ वरती पाहायला मिळाली. लेंथ चांगली होती. लाईन देखील कंट्रोल मध्ये. धावसंख्या थांबली ती 2 या अंकावरती. बॉल संपले ते 4. प्रथम सत्राचा खेळ तुम्ही पाहताय. पहिलं षटक प्रगतीपथावरती. 4 बॉलमध्ये 2. चांगली सुरुवात आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमची. पुन्हा खोलत टाकण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. मिसटायमिंग स्ट्रोक परंतु गती फार आहे या बॉलवरती. तोपर्यंत धावा काढल्यात पलून 2-2च्या मदतीनं धावसंख्या 4 या धावसंख्येवरती. बॉल संपलेत 5. अंतिम शेवटचा बॉल बाकी आहे. पॉवर प्ले नंबर 1 मधील ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्ही पाहताय. 2 सीमारक्षक पॅट्रोलिंग करत असताना लॉंग ऑफ मध्ये आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये 2 सीमारक्षक. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या निर्बंधामधील. फेकण्यास सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती देवा. देवाचा बॉल शफल होऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. पंच सांगत असताना लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर बॉल चाललाय. पंच सांगतात वाईट बॉल. वाईट नाही, आणखी एक अतिरिक्त धाव. धावसंख्या आहे ती 5 या अंकावर. बॉल संपलेत 5. संत क्रिकेट चालू आहे. अद्याप तर एकही मोठा फटका आलेला नाहीये. रनअप खऱ्या अर्थानं बॉलचं इक्वेशन तुम्ही पाहताय. 5 बॉलमध्ये 5 धावा आहेत धावफलकावर. शेवटचा बॉल. देवाचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न होता. इथून नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज. स्ट्राईक हवी होती. 1 रन मिळवण्याचा प्रयत्न आहे परंतु स्ट्राईक यांचा फलंदाजानं थांबवलं. हे कॉलिंग असणं गरजेचं आहे विकेटवरती आणि या 2 बॅटरच्या दरम्यान तेच पाहायला मिळेल. तालमेल चांगल्या पद्धतीनं. पहिला षटकाचा खेळ संपला. इथून धावसंख्या आहे ती बिनबाद 5 या अंकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती येईल. थोडीशी संधी देतोय साथी डीजे मास्टरला. एका षटकामध्ये धावा आहेत त्या धावफलकावरती 5. मिडल ऑर्डरचा षटक फार महत्वपूर्ण आहे. सुरुवात चांगली झाली आहे बॉलिंग करणाऱ्या टीमची. अर्थातच सातेरी टीमची. बॉलिंग फार चांगली झाली आहे सातेरी टीमची आणि इथून
पहिलाच बॉल निर्धाव, इथून देखील लेग ब्रेक स्वरूपाचा बॉल. फ्लाय स्लिपमध्ये चांगली फिल्डिंग. 22च्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा येतोय. रन मिळते ती 1. 22च्या स्वरूपात धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 अंकावरती. सातेरी संघाची धावसंख्या. पुरंदरवाडीनं टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारल्या मॅचमध्ये. अद्याप तर त्या निर्णयाला अनुषंगून फार अप्रतिम गोलंदाजी राहिली या मॅचमध्ये. सहा धावा आहेत. धीम्या गतीचा बॉल हवेमध्ये. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये करणार नाहीये. चुकी पकडले, सहज सोपी कॅच. इथून मात्र फलंदाज होतोय बाद. लागलाय पहिला धक्का टीम सातेरी संघाला. चौकार. मध्ये अभि न खर्च केल्या 6. तिसऱ्या षटकामध्ये आलाय तो सुनील बॉलिंग मार्क वरती. सुनीलचा फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर प्ले संपल्यानंतर खऱ्या अर्थानं निर्बंध संपले. दुसऱ्या षटकात 6 आले आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात होत असताना पहिल्याच बॉल मध्ये येतोय स्लॉक षटकामध्ये हा पहिला दर्जेदार चौकार. वेस्ट साईडसाठी रिव्ह्यू बॅटरनं घेतलाय. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये ऑफिशियल चेक करतील. 4 धावा तर मिळाल्या. तिथून वेस्ट हाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय. विविध अँगलना चेक केलं जाईल स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे. इट्स अ नो बॉल. नो प्लस 4. 5 धावांचा बोनस. एकही बॉल न फेकता 5 धावा खर्च केल्यात. नेक्स्ट बॉल फ्री हिट फेकावा लागेल. धावसंख्या आहे ती धावफलकावरती
16 या अंकावर. दोन षटकांमध्ये 11 होत्या. एक मेहनतीनं खऱ्या अर्थाने धावसंख्या वाचवली होती आणि आता तिसऱ्या षटकात खराब सुरुवात होत असताना ऑन फ्रीटचा बॉल जबरदस्त फटका आहे, परंतु फिल्डिंग देखील त्याच ताकदीची. डीप बॅकवर्ड पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचला. इथून धावा मिळतात त्या दोनच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या अंकावरती. दोन षटकात 11 असताना याच एका बॉलमध्ये 7 धावा तब्बल खर्च केल्या. आता येणाऱ्या 5 बॉलमध्ये गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. तर बॅटिंग करणारी टीम एकच विचार करत असेल की इथून या 5 बॉलमध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके येणं अनिवार्य आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या अंकावर. फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काऊ कॉर्नर झोन मध्ये होतोय ब्लास्ट सीमा पार. सहा धावा मिळाल्या त्या देखील महत्वपूर्ण आहेत. धावसंख्या आहे ती 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. लोवर फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेला नाहीये. तर टीआर सर्कलमध्ये बॉल पकडलाय क्षेत्ररक्षकानं. इथे मिळते ती फक्त सिंगल धावसंख्या 25 अंकावर. धावसंख्या किमान 35 ते 40चा मी विचार केला होता आणि इथून आता या 3 बॉलमध्ये किमान 2 मोठे फटके, एक मोठ्या फटक्यामध्ये देखील संतुष्ट मानू शकतो बॅटिंग करणारा सातेरी संघ या मॅच मध्ये. फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सुनील कमबॅक करत असताना डॉट बॉल हवेत बॉलिंग मार्क वरती. आता उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या आहे ती 25 या अंकावर. 30-35 पर्यंत पोहोचणं फार गरजेचं होतं. अंतिम आता 2 बॉलचा खेळ बाकी. खोलात टाकला बॉल. चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न करायचा होता परंतु थांबवला. इथून आता अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या ती 26. पहिल्या मॅच मध्ये सेकंड राऊंड मधील 29 धावा सेट होताना पाहिल्या. या मॅच मध्ये धावसंख्या अद्याप आहे 26. एखादा मोठा फटका हवाय. सर्वोत्कृष्ट धावसंख्या सेकंड राऊंड मधून देखील पाहायला मिळेल. यासाठी आता पाहूयात या बॉलवरती काय घडतंय. अंतिम बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पुरे पडले. तिथून एक रन तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे. सहजरित्या 2 मिळाल्यात. सहजरित्या 2. तिसरीसाठी निघालाय फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडवरती थांबवलंय. 2 मिळतायत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती. अडखलत का होईना 2 षटकात 11 होत्या. या षटकात आल्या टोटल 17. 3 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28. येणारे 18 बॉल 29 धावसंख्येची
संघर्ष करावा लागेल सातेरी टीमला. 18 बॉल 29चा टार्गेट. पहिल्या मॅचमध्ये 30चा टार्गेट, या मॅचमध्ये 29चा टार्गेट. बॉलिंग मार्क वरती तयारीत होतोय दयानंद. या स्पर्धेतील आजच्या रात्रीतील मेडन षटकाचा मान मिळवणारा हा खेळाडू, हा गोलंदाज दयानंद बॉलिंग मार्क वरती. आता त्याच बॉलिंगची खऱ्या अर्थानं गरज आहे. 18 बॉल मध्ये 29 वाचवत असताना. लेट्स स्टार्ट द चेसिंग. चेस इज ऑन. 18 बॉल 29च्या टार्गेट लावतीये सुरुवात. फुल टॉस बॉल पहिल्याच बॉल वरती आसमानी टोला. बॉल जाईल सीमा पार बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 29चा पाठला करत असताना पहिल्याच बॉल मध्ये संघर्षाचा रोमांचक आकाशाला वेध घालणारा हा मोठा षटकार. हा मोठा फटका पाहिलाय बॅटर गोरखच्या बॅट मधून. इथे दिशा खराब. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. पहिल्याच बॉल मध्ये प्रेशर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजावरती आणि ते दुसऱ्या बॉल मध्ये दिसत असताना मैदानाच्या आतमध्ये एका बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या अंकावर. 29चा टार्गेट होता, आता 22 इथून हवे. कोलात टाकल्या बॉल स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका खूप मोठा चेस फिल्डर साठी आलाय. पोहोचलाय परंतु मिस फिल्डिंग. मिस फिल्डिंग क्रिकेटमध्ये चुकीला नाहीये माफी. बॉल निघून गेलाय सीमा पार. नशिबाचा मिळतील इथून धावा 4. मागील मॅचच्या हिरोच्या विरोधात आक्रमण चढवलंय. प्रामुख्याच्या गोलंदाजावरती आक्रमण चढताना त्यावेळी उर्वरित गोलंदाजांवरती प्रेशर असतो आणि तो प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला या पहिल्या 3 बॉलमध्ये. बॅटिंग मार्क वरती भावेश आणि अभिन, गोरख आणि अभिन. पुन्हा एकदा पुलचा फटका आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. रन मिळते या बॉल वरती. ती 1-1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या अंकावर. बॉल संपले 4, धावसंख्या आहे ती 12. 29चे लक्ष्य. 17 अजूनही इथून हवे आहेत. 14 बॉल मध्ये 17चं इक्वेशन. फ्लिक करण्याचा प्रयत्न हवेमध्ये बॉल. 2 क्षेत्ररक्षक जज करतायत आणि इथे कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. सहजरित्या कॅच पकडले. इथून मात्र पहिला झटका लागत असताना टीम परंदर वाडी या संघाला. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. 13 बॉल मध्ये आता 17 धावसंख्येची गरज. युवराज नवीन फलंदाज. राज करायचं असेल या मॅच मध्ये तर युवराजला देखील एक चांगली बॅटिंग साकारणं फार गरजेचं आहे. 13 बॉल मध्ये 17चं इक्वेशन. 6 चमचमत्या ट्रॉफीनं उभारलेली देखणी स्पर्धा 5 दिवसीय शृंखला आपण पाहताय. या शृंखलेतील आजची दुसरी रात्र. अक्षय पाशीलकर टेक्निकल रूम मधून. तेरा बॉल 17चं इक्वेशन.
स्विचचा फटका खेचायचा होता. इथे मात्र निर्धाव चढ होतं. आता 12 बॉलमध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. टीम मीटिंग करू नका. दुसरा गोलंदाज मार्गस्थ करा. 12 बॉल इक्वेशन 17. मॅच संपलेला नाही आहे. दोनही संघांना आता लढावं लागेल या मॅचमध्ये. लढाई ही प्रतिष्ठेची आहे. पुढे सरकण्यासाठी चालू असलेला संघर्ष आणि संघर्षाची लढाई मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉलमध्ये 17 धावसंख्या एकीकडे वाचवायच्यात, एकीकडे 17 धावा या करायच्यात. कोणता संघ अंतिम संघर्ष करेल यावरती देखील लक्ष. प्रकाश 11 घोटे संघ वाट पाहतोय कोणता संघ त्यांच्या विरोधात खेळेल आणि इथून कोणत्या संघाला बाय मिळत थेट क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचेल, असं असे गणित. बारा बॉल 17ची गरज. व्यवस्थित बॅटवरती बॉल आलेला नाहीये. इथून चांगली फिल्डिंग आहे. रन मिळते ती एक न समीकरणामध्ये होईल बदल. आता 11 बॉलमध्ये 16 धावसंख्येची गरज. 11 बॉल 16. योग्य टप्प्यावरती बॉल हाताला, योग्य वेग होता बॉलिंग मार्कवरती. वामन बॉलिंग मार्कवरती. स्टार टेनिस वर्ल्डची जबरदस्त मेहनत. टेक्निकल रूम मधून लीड करतोय अक्षय पाशीलकर. टिंकू लोभी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये स्वतः सर्वेसर्वा. भानुदासजी रुठे, किशोर धुले, सार्थक असेल, सगळ्यांची मेहनत आहे. निघून गेलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. महत्वाचा क्षण येतोय हा, महत्वाचा बहुमूल्य चौकार. सतरा धावा धावफलकावरती. 29चा लक्ष्य आहे. 10 बॉल 12चं इक्वेशन. 10 बॉल 12 धावा. 10 बॉल आहेत शिल्लक. गोलंदाजाला प्रत्येक बॉल चांगला फेकावा लागेल या मॅच मध्ये. वामनचं षटक फार महत्वपूर्ण आहे. मिडल ऑर्डरचं षटक आणि त्यामध्ये निर्णायक षटक आहे मॅच मधील. अंतिम षटकामध्ये किती संघर्ष राहील यासाठी हे षटक आहे. स्विचचा फटका पंचांकडे लावला. पंच सांगतायत ऑफ स्टिक मिस करते. रनआउटची दाट शक्यता होती. इथे तालमेलमध्ये करा अर्थानं बिघाड होत असताना दोन फलंदाजांमध्ये. फिल्डिंग देखील थोडीशी खराब झाली. थोड्या उशिरानं अथ्रो आला, तोपर्यंत पोहोचला. नॉन स्ट्राईक एंडकडे फलंदाज. धावसंख्या एकेरीनं जाऊन पोचते ती 18 या धावसंख्येवरती. पंच लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव येते. धावसंख्या जाऊन पोचते ती 18च्या घरामध्ये. 29चा टार्गेट. प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. नॉकआउट मॅचेस आपण पाहत असतो ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आणि त्याचमध्ये देव माणूस चषक तुम्ही अनुभवताय. पर्व दुसरे आणि अंतिम काही लढतींमध्ये पोहोचण्यासाठी चालू असलेला संघर्ष तुम्ही पाहताय. अकुटाप्याचा बॉल फटका भारी आहे. निघालाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मोजून मापून तोलून मारलेला. दॅट्स यूज. रुपे ऑन द गो. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सामना सोपा केला या षटकारानं. हा षटकार नव्हता तर या मॅच मध्ये पुनरागमन करणारा, बॅटिंग करणाऱ्या टीम साठी आलेला हा सर्वात महत्वाचा षटकार. धावसंख्या षटकारानं जाऊन पोहोचली आहे ती 24. चुकी केली आहे गोलंदाजांना. लाईन मध्ये मिस्टेक. अशा अवस्थेमध्ये जिथे सामना क्रुशल मोमेंट वरती आहे आणि महत्वाच्या क्षणी हा षटकार येतोय. प्रकाश 11 गोटे संघ वाट पाहतोय कोणता संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळेल. सर्वोत्कृष्ट धावसंख्येचा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. आखुटाप्याचा बॉल यावेळी व्यवस्थित बॅटवरती नाहीये. हॅमर करत असताना बॉल ऑन साइडला जबरदस्त टोला होता. बॅटची थोडी लीडिंग एज लागत असताना इथून रन मिळते ती 1 धावसंख्या जाऊन पोहोचले 25. 4 धावसंख्येची इथून आवश्यकता आहे. बॉल बाकी आहेत ते 7. गौरव माहिती सांगत असताना जबरदस्त मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. प्रचंड मेहनत आहे. 7 स्कोररच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर राकेश दादा कवटे असतील त्यांची देखील जबरदस्त मेहनत त्यांनाच मिळालेली. वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघाची 7 आणि पर्व दुसऱ्यामध्ये देखील यशस्वीरित्या वाटचाल पाहत असताना देव माणूस चषक 2025 मध्ये आपण पाहताय.
प्रत्येकाची मेहनत आहे या स्पर्धेमध्ये. खोलात टाकल्या बॉल फटका अप्रतिम आहे, मादक सौंदर्य होतं आणि फिल्डिंग देखील त्याच ताकदीची. रन मिळाले या बॉलवरती पूर्णपणे 1 आणि इथून दुसरीचा प्रयत्न आहे परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज खऱ्या अर्थाने रेडी नव्हता. इथून पंच सांगतात षटक संपलंय. 2 षटकांमध्ये धावसंख्या 29 पर्यंत पोहोचण्यासाठी जाऊन पोहोचली आहे ती धावसंख्या 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. आता 3 धावसंख्येची अवघी आवश्यकता आहे. षटकारानं सामना जर फिनिश झाला तर कदाचित सर्वोत्कृष्ट धावसंख्या ठरवू शकते. इथून जर 4 धावा आल्या तरी देखील सर्वोत्कृष्ट धावसंख्या ठरत बाय मिळू शकते बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु या 3 धावा देखील वाचू शकल्या जाऊ शकतात असा विश्वास ठेवावा लागेल. स्वबलावरती हा सामना आता गोलंदाजाला जिंकवावा लागेल. त्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावेच लागतात. क्रिकेटच्या पटलावरती अंतिम 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 3 करायच्यात मैदानाच्या आतमध्ये. शेवटची धाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सामना कोण जिंकेल हे सांगू शकत नाहीयेत. क्रिकेट आणि चित्तानी भरलेला खेळ. जिंकलेला सामना हरलेल्या स्थितीमध्ये पाहिलाय आणि हरलेल्या स्थितीमध्ये हा सामना जिंकलेला पाहिलाय. हे सर क्रिकेटनं दिलंय. तुम्ही संघर्ष करा क्रिकेटच्या मैदानावरती. उगाच म्हटलं जात नाही. प्रयत्न करतो तोच क्रिकेटच्या पटलावरती जिंकतो. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील परंतु गगनभरारीचं वेड हे रक्तात असावं लागतं. कारण आकाशाची ओढ ही रक्तात आणि दत्तक घेता येत नाही. त्याच पद्धतीने जिंकण्याची आशा प्रत्येक संघाच्या मनात असते परंतु जिंकण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय कोणताच संघ जिंकत नाही. इथे मात्र 6 बॉलमध्ये या संघर्षाच्या लढाईमध्ये कोणता संघाचा अंतिम संघर्ष राहील. 6 बॉल 3चं इक्वेशन बॉलिंग मार्कवरती. भिवसेन आलाय. पहिलाच बॉल मिस फिल्डिंग. 3 वाचवत असताना या चुका तुम्हाला महागात ठरतील. कारण इथून प्रवास जर पुढे नाहीचा असेल विजयाचा डंका वाचवायचा असेल तर इथून फिल्डिंग देखील चांगली असणं गरजेचं आहे. बॅट आणि बॉलचा खेळ जरूर आहे परंतु त्यामध्ये फिल्डिंगची साथ असणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडू येऊ शकला असं गौरव परंतु इथे मिस फिल्डिंग केली आहे. लगेच 1 रन कन्वर्ट केले 2 बॅटरनं. धावसंख्या आता 5 बॉलमध्ये 2ची गरज आहे. मॅच संपलेला नाहीये. प्रयत्न करावेच लागतील. सातत्यानं उल्लेख केलाय इथून प्रयत्नांशिवाय कष्टाशिवाय पर्याय नाहीये यशापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी घाम घालल्याशिवाय पर्यायच नाहीये क्रिकेटवरती. बागपूरला जाऊन फटका प्रतिमा इनफिल्डच्या वरून क्लिअर केलाय. पहिली धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. विजयाची धाव इथे होईल का धाव फलकावरती. येस गेम इज कंप्लीटेड. मॅच जिंकले 2 धाव संख्येनं.